नमस्कार, मैं हूं वंदना राठौर और आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी। चलिए रुक करते हैं इस वक्त की बड़ी खबर की ओर। नासिक शहर में राजनीतिक संपर्क वाले साहूकारों की संख्या बढ़ रही है। पिछले 2 महीनों में पुलिस ने संबंध में 2 बड़ी मछलियां जब्त की है। इसके परिणाम स्वरूप नागरिकों के साथ लूटपाट, अत्याचार और जबरन वसूली के गंभीर मामले सामने आए। शहर में अवैध साहूकारों के खिलाफ संयुक्त छापेमारी शुरू हो गई है। पुलिस और सहकारिता विभाग ने संयुक्त रूप से यह अभियान चलाया है। इसलिए राजनीतिक नेताओं की आड़ में अवैध साहूकारी करने वालों में भय व्याप्त है। कई लोग वस्तुतः पलायन कर गए हैं। कुछ धन कुबेर सत्तारूढ़ भाजपा पार्टी से जुड़े हुए हैं। पूर्व नगर सेवक विधायक खेरे, प्रकाश अहिरे, सुनील पिंगले, गोकुल डारा, संजय शिंदे, कैलाश मेत, धनु लोखंडे और राजेंद्र जाधव के घरों से सोना, लाखों रुपए की नकदी, खरीदी गई खाद, खाली चेक और खाली स्टैंप मिले हैं। कुछ लोगों को पूछताछ के लिए हिरासत में लिया गया है। इस संबंध में पुलिस कमिश्नर संदीप कार्णिक ने मामले को गंभीरता से लिया है। इस संबंध में शहर के सभी पुलिस थानों को सूचित कर दिया गया है। नागरिकों से शिकायत दर्ज कराने या पुलिस को सूचित करने का भी आग्रह किया गया है। इसलिए अब कई लोग इस बारे में आगे आने लगे हैं। नासिक शहर में आम नागरिकों को शिकार बनाने वाले अवैध साहूकारों की संख्या में वृद्धि हुई है। इन साहूकारों द्वारा अत्यधिक ब्याज दर वसूल कर उन्हें लूटा जा रहा है। पुलिस स्टेशन में ऐसी कई शिकायतें मिलने के बाद नासिक पुलिस कमिश्नर संदीप कर्णिक ने अवैध साहूकारों के खिलाफ अभियान शुरू किया है। इसी के तहत आज सुबह पुलिस ने सहकारिता विभाग की मदद से शहर में 13 अवैध साहूकारों के घरों पर एक साथ छापेमारी की। ग्लोबल इंडिया टीवी के लिए संवाददाता ब्यूरो चीफ भगवान पगारे की रिपोर्ट। नाशिक शहरात गेल्या काही दिवसापूर्वी आपण वैभव देवरे त्याचबरोबर रोहित कुंडलवार याच्यावर सावकारी अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्यातून आपण लोकांना आव्हान केलं होतं की जर ॲक्च्युली नियमबाह्य पद्धतीने जे सावकारी करत असतील त्याचबरोबर लोकांकडे बळजबरीने पैसे घेणं किंवा खंडणी गोळा करणं किंवा त्यामध्ये घरी जाऊन धमकावणं, जेवमाराची धमकी देणं, अशा प्रकारे जे पैसे वसूल करणारे आहेत अशा काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत्या। त्याचबरोबर गोपनीयरित्या आपण काही माहिती गोळा केली होती। त्यावरून आज सहकार विभागाशी संपर्क साधून आम्ही एक 13 सावकार निश्चित केले होते। त्यामध्ये 10 टीम होत्या। 10 टीमने 13 ठिकाणी कारवाई करून ज्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला 8 ठिकाणी बरीचशी अशी डॉक्युमेंट्स मिळून आलीत, कोरे चेक्स, त्याचबरोबर जे काही रजिस्टर्स, खरेदी खत, MOU, काही ठिकाणी पैसे मिळाले, काही ठिकाणी सोनं मिळालेलं आहे। अशा जवळपास 8 सावकारांवर आपण गुन्हे दाखल करीत आहोत। इतर 5 ठिकाणी त्यामध्ये कुठलाही पुरावा मिळून न आल्यामुळे त्या ठिकाणी नील पंचनामे केलेले आहेत। अशी एकूण 13 पैकी 8 सावकारांवर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये काही माजी नगरसेवक काही आमदारांची निकटवर्ती असेल त्यांची नाव आहेत? हो, त्यांची नाव आहेत ना। जे सावकार आहेत त्यामध्ये नय्या खैरे म्हणून एक आहे, ते माजी नगरसेवक आहेत। त्याचबरोबर संजय शिंदे आहे, प्रकाश अहिरे आहे, सुनील पिंपळे आहे, गोकुळ धाडा म्हणून एक आहे, धनु लोखंडे आहे, राजेंद्र जाधव आहे, कैलास मैद आहे आणि काही जिथे काही मिळून नाही आलेत असे काही सचिन मोरे आहे, कैलास मुदलियार आहे, जुबेर पठाण आहे, गोलूभाई कांदे आहेत, असे रोहित सांडोळे आहेत। यांच्या काही 5 जणांकडे काही मिळून आले नाही। तर लोकांना काय आवाहन करणार आहे आपण? आज जे कारवाई झाली अजून बी बरेच लोक व्याजांचे आता ज्या सावकारांवर कारवाई केलेली आहे या सावकारांविरोधात जर काही तक्रारी असतील किंवा यांनी आवाच्या सव्वा व्याज वसूल केलेला आहे किंवा यांच्याकडनं त्यांना जनतेला काही त्रास झालेला आहे, त्याचबरोबर ह्या सावकारांव्यतिरिक्त इतरही नाशिक शहरामध्ये जो कोणी अवैधरित्या सावकारी करत असेल तर तात्काळ त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधावा, त्यावर कारवाई करण्यात येईल असं माननीय CP सरांनी जनतेला आवाहन केलेलं आहे। यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कागदपत्र आहेत, वेगवेगळी रक्कम आहे। एका ठिकाणी 21.5 लाख आहेत, एका ठिकाणी 4.5 लाख आहेत, एका ठिकाणी 4,08,000 आहेत।
एका ठिकाणी सोनं मिळून आलेलं आहे, एका ठिकाणी 7.5 लाख आहेत, एका ठिकाणी 2 लाख आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रकमा मिळून आलेल्या आहेत. तर किती जणांना ताब्यात घेण्यात आलाय संशयितांना? यामध्ये सदर कायद्याअंतर्गत जी 8 सावकारांवर कारवाई केलेली आहे, तर या 8 सावकारांना ताब्यात घेण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. तर त्यामध्ये आता बाकी त्या गुन्ह्याला 7 वर्षापेक्षा शिक्षा आहे का किंवा अटक करण्याची गरज आहे का, हे ते तपासी अंमलदार पडताळून बघून पुढील कारवाई करीत आहेत. तर आतापर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत? आमच्याकडे ॲक्च्युली रेग्युलर आपल्याकडे जे अर्ज प्राप्त होतात, तर बरेचसे अर्ज हे पैसे दिलेले आहेत, पैसे परत करत नाही, म्हणजे अशा काही कंप्लेंट्स होत्या की त्यात स्वतः ज्यांनी व्याजाने पैसे दिलेत अशा लोकांचेही काही अर्ज आपल्याकडे प्राप्त आहेत. आणि त्याचबरोबर काही ज्या 2-3 निनावी अर्ज सुद्धा आहेत ज्यामध्ये ह्या सावकारांची नावं आहेत. काही ॲक्च्युली लोकांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत की ज्यांनी 10 लाखाच्या अगेन्स्टमध्ये 30 लाख व्याज वसूल केलेलं आहे 2-3 वर्षातच. अशा पण काही कंप्लेंट्स आहेत. तर पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत काही लोक भेटले का या तक्रारी संदर्भात? आपण पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत जनतेला सायबर क्राईम असेल, ट्रॅफिक असेल, ड्रग्स असेल, इकॉनॉमिक ऑफेन्स असेल, याबरोबरच कुठल्याही प्रकारचं की ज्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशा प्रत्येक प्रकारामध्ये आपण जनतेला आव्हान करीत असतो. तर त्या बऱ्याच ठिकाणी आपण सावकारी संदर्भातही पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये आपण